अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत शिवमहापुराण कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न। नांदेड शहरातील सिद्धेश्वर महादेव मंदिर तरोडा खुर्द मुळगाव या ठिकाणी दिनांक 23 मार्च शनिवारपासून शिवमहापुराण कथा व शिवलीलामृत ग्रंथ पारायण सोहळ्याला सुरुवात झाली होती। मोठ्या भक्तिमय वातावरणात चाललेल्या 7 दिवसीय शिवमहापुराण कथेची सांगता ही दिनांक 29 मार्च वार शुक्रवार रोजी झाली। या शिवमहापुराण कथेचे प्रवक्ते शिभप नागेश विभूते महाराज वाडीदमई हे होते। सर्वश्री महापूजा व अभिषेक सिद्धेश्वर महादेव मंदिर पुजारी वेमू सतीश शिवाजी स्वामी कासार खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाली। कथा समाप्तीनंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। या कार्यक्रमाचे आयोजन हे समस्त गावकरी मंडळी तरोडा खुर्द मुळगाव यांच्या वतीने करण्यात आले होते। या शिवमहापुराण कथेचा आजूबाजूच्या परिसरातील अनेक भाविक भक्तांनी लाभ घेतला। तसेच छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले। तरोडा खुर्द ग्रामामध्ये सतत 7 दिवसापासून भगवान सिद्धेश्वराचं वाङ्मयीन चरित्र शिवमहापुराण कथेचं नियोजन सुंदर असं गावातील सर्व सद्भक्तांच्या सहकार्यातून आणि भगवंताच्या नामाचा नामयज्ञ अखंडित त्या ठिकाणी चालू राहावा। अन्नदान, श्रमदान, रक्तदान आणि नामचिंतनाच्या या सहयोगातून आपण सिद्धेश्वर भगवंताला आळवण्याचं किंवा प्रसन्न करण्याचं एक कर्म, शुद्ध कर्म त्या भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी आपण करू लागलो। शिवमहापुराण कथा सुंदर अशी या तरोडा ग्रामामध्ये होऊ लागलेली आहे। सर्व समाज बांधवांच्या सहकार्यातून वेदमूर्ती सतीश शिवाजी स्वामी कासार खेडेकर यांच्या प्रेरणेने मार्गदर्शनाखाली सिद्धेश्वर महादेव मंदिर तरोडा खुर्द तथा सर्वस्त ग्रामस्थाच्या वतीने सुंदर असं नियोजन आज 4 ते 5 हजार अन्नदानाचं असं लोकांचं अन्नदानाचं नियोजन सुंदर असं गावच्या कमिटीने त्या ठिकाणी परिपूर्ण केलेलं आहे। आणि त्या माध्यमात आज असा योग आलेला अन्नदान, श्रवणदान आणि रक्तदान। रक्तदान म्हणजे आपल्याकडून एखाद्या व्यक्तीला जर जीवनदान देण्याची संधी जर प्राप्त होत असेल तर सहज माणूस देऊ शकतो। अन्नाने एखाद्याचा भूक भागण्यापुरती त्या ठिकाणी गरज भागू शकते, पण एखादा व्यक्ती रक्तदानाच्या माध्यमातून सहज जीवनदानाची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याने दानाची स्फूर्ती होऊ शकते। म्हणून छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान गुंडेगाव तालुका जिल्हा नांदेड अध्यक्ष दीपक तातेराव हंबर्डे, सदस्य मंगेशराव देव कांबळे यांच्या शंभू प्रतिष्ठानच्या वतीने रक्तदान शिबिराचं सुंदर असं नियोजन कार्यकर्त्यांनी किंवा आपल्या शंभू प्रतिष्ठानने केलेलं आहे। राष्ट्रवादीचं युवक काँग्रेसचं प्रदेश सरचिटणीस गजानन कल्याणकर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सर्व गावकऱ्याच्या वतीनं शिवलिंग पारायणचं दरवर्षीप्रमाणे यावर्षी बी आयोजन केलं आहे। तरी रक्तदान शिबिरासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा। माझं नाव दीपक तातेराव हंबर्डे, संस्थेचा सचिव आहे मी, आणि मंगेश सदस्य, आणि माझी आई आहे निर्मला तातेराव हंबर्डे, ते अध्यक्ष आहे। तर या NGO मार्फत आपण आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। इथं सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने शिवमहापुराण कथा शिवलीला अमृत याचं आयोजन केलेलं आहे। ह्या तरोडा या नगरीमध्ये, या गावामध्ये ह्या गजानन कल्याणकर सर, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नेतृत्वामध्ये हे कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे। तर या निमित्ताने की आम्ही जो छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान आहे त्यांच्या अंतर्गत हा कार्यक्रम रक्तदान शिबिर ग्रंथ पारायण सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। आज सांगता आहे समजा कार्यक्रमाची शेवटचा दिवस आहे, या निमित्ताने आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तरी सर्व शिबिराला कसा प्रतिसाद? एकदम चांगला प्रतिसाद आहे। भरपूर लोक रक्तदान करत आहेत या ठिकाणी। नमस्कार, छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानचा सदस्य मी मंगेश चांदूदेव कांबळे आज तरोडा बुद्रुक येथे सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे शिवमहापुराण कथा ग्रंथ पारायणाचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। आज त्या पारायणाचा सांगता आहे आणि आमच्या छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या वतीने
आम्ही वेगवेगळे उपक्रम, सामाजिक उपक्रम आयोजित करत असतो. त्यामध्ये आज या महादेव मंदिराच्या कार्यक्रमाच्या सांगताच्या येते आम्ही भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. उन्हाळ्यामध्ये रक्ताची कमतरता जाणवते, कमतरता भासते. गर्भवती बाई असतील, लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील, यांना रक्ताची अत्यंत गरज असते. उन्हाळ्याच्या वातावरणामध्ये रक्त कमी असते, रक्त कमी होते. रक्ताचा साठा उपलब्ध व्हावा, कमतरता भासू नये